माणसाचा मृत्यू झाल्यानंतर स्वर्गात जाण्याचा मार्ग म्हणजे वैकुंठ। कर्म करतोस तर फेडही येथे म्हणत कायमचं शांतीचं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी। पुण्यातील देहू रोडला शीतळानगर येथील हिंदू स्मशानभूमीची काही काळ असलेली दयनीय अवस्था आता पूर्णतः बदलली आहे। भयंकर भीती वाटणाऱ्या वैकुंठाचं रूप पालटून त्याचं नंदनवन मध्ये रूपांतर झालंय। याचं श्रेय जातं ते नगरसेवक जिंकी खंडेलवाल यांना। या स्मशानभूमीचा कसा झाला कायापालट, पाहूयात एक खास रिपोर्ट। बेहतरीन हो गया, बहुत डेवलपमेंट हुआ है, तो अच्छा मेंटेनेंस हो रहा है। अभी हर चीज़ में बेहतरीन है पहले से। क्या क्या चेंज हुआ है इसमें? चेंज में पूरा बिल्डिंग का, ये जो शमशानगढ़ के ऊपर शीट वगैरह पूरा चेंज हो गया, पानी का बंदोबस्त बहुत अच्छा हो गया, रोड अच्छा हो गया, प्लेटफॉर्म्स अच्छा हो गया, बहुत कुछ सारे अच्छा। अभी जो नया फर्नेस जो कंटोनमेंट का नया फर्नेस भी है, जो नया अधिका पुराने लोग हैं उन्होंने ये काम कर रहा है। त्यानंतर आम्ही शासनाकडे आमदारांच्या माध्यमातून विनंती केली, तर त्यांनी मोठं एक 10 लाखाचं चांगला निवारा शेड बनवून दिलं। तिथं आम्ही लाईटा लावली, पंखे लावले, लोकांना बसायची चांगली सोय झाली। आणि आता अर्धी बेरात्री जरी मयत करायला गरज पडते तर असं वाटत नाही की आम्ही इथं कुठं देवरोडची ही जुनी स्मशानभूमी असं वाटतच नाही। आणि येत्या काळात वॉल कंपाऊंडची पेंटिंग, डागडुजी आणि भरपूर काही काम आता मध्ये शेजारच्या शेतातलं पाणी येत होतं, तर 3 दिवस अगोदर मी तिथं रोडच्या पलीकडे तिथं पाईप टाकून घेतलं। आणि 3 लाखाचा आतमधली डांबरीकरणचा, 2.5 लाखाचा आतमधलं डांबरीकरणचा रस्ता करून घेतला आहे। 7 लाखाचं काँक्रिटीकरणचं काम झालेलं आहे। अजून भरपूर काही कामं। आणि याच्यासाठी मी स्वतः आमच्या पुण्याचे PD ऑफिसला प्रिन्सिपल डायरेक्टर जे आमचे गीता कश्यप आहे, हे 19 कॅन्टोन्मेंटचे जे त्यांच्याकडे कामं असतात, सदन कमांड म्हणतात, त्यांच्याकडे मी याच्यासाठी विशेष फंडाची मागणी करून आलेलो आहे। त्यांनीही मान्य केलेलं आहे आणि CO साहेबांनी त्याला दुजोरा दिलेला आहे की मी या स्मशानभूमीसाठी वेगळं काय अजून फंड आम्हाला देता येईल तर येत्या वर्षभरात असं माझा अंदाज आहे की 2018च्या जानेवारीपर्यंत हा स्मशानभूमीचं पूर्ण कायापलट करण्याचा माझं मानस राहणार आहे। आणि ते केल्याशिवाय मी शांत राहणार नाही। लोकवर्गणीतून आतापर्यंत किती म्हणजे रक्कम जमा झाली? आणि लोकवर्गणी तर साधारण मी अंदाजन सांगू शकतो की जवळपास 12 ते 13 लाखाची कामं झालेली आहे। आणि ते 100% आम्ही तिथं उभं राहून स्वतः कामं करून घेतलेली। त्याचं आम्ही बँकेत, ठाणे जनता बँकेत आम्ही अकाउंटही उघडलेलं आहे आणि ज्यांना पेमेंट दिली ते चेक पेमेंट दिलेली। आणि ते सगळं आम्ही जयंती शेठ राठोड आमचे जे व्यापारी आहे ते सगळे हिशेब किताब असतात। त्याच्यात आमचे मदत खासदार निधीतनं जेव्हा नवीन खासदार झाले होते निवडून, त्यांनी ताबडतोब 10 लाख रुपये दिले होते। आणि 1.5 वर्षात आमदार बाळा वेगळे यांनी 17 लाखाचा निधी या स्मशानभूमीला दिले। आणि अजून ते पुढं म्हटले मी येत्या म्हणजे मार्चच्या बजेटमध्ये अजून तुम्हाला 10-15 लाखाची गरज लागली तेही द्यायला तयार आहे। 100% अगदी बरोबर म्हटलं की आपण इथं सापांचा भरपूर काय सापं अशी दिसायची। जेव्हा आम्ही सुरुवात केली होती कामांची, मी 2-3 इथं निवारा शेड जे जुने होते ते पडायला लागले होते। जेव्हा ती पाण्याची टाकी तोडली त्याच्यात कमीत कमी 10-15 साप आम्ही काढलेले असतील आणि त्यामुळे लोकांना भीती होती। पण आता स्मशानभूमि की परिस्थिति बहुत ही ख़राब थी पहले, आज से 2 साल पहले। मतलब काफ़ी यहाँ पर दलदल वगैरह था, घास थी, सांप वगैरह निकलते थे, मतलब आने के लिए भी लोग डरते थे। पर ये विशाल खंडेलवाल नगर सेवक से पहले ही उनको काफ़ी इंटरेस्ट था इसके अंदर। उन्होंने पहले स्वच्छता अभियान से ये काम शुरू किया था। फिर उसके बाद में नगर सेवक बनने के बाद में उनके सहकार्य से और आमदार बाला वेगड़े और यहाँ के जो सामाजिक कार्यकर्ते हैं, जिसमें हमारे सब जो सहयोग करने वाले हैं, पत्रकार भाई लोग हैं, जितनों के सब लोगों के सहकार्य से इधर काफ़ी डेवलप हुआ है काम। और अभी आज यहाँ पर ये कंडीशन हुई है कि बच्चे लोग आके पढ़ाई कर सकते हैं यहाँ पर। इसके मतलब पूरा श्रेय हमारे देवरोड वासियों को जाता है, समझो, जिन्होंने वही पहले यहाँ पर आने के लिए डर लगता था। अभी आज लाइट वगैरह की सब व्यवस्था की हुई है। जो आते हैं स्मशानभूमि में इसके लिए अंतिम संस्कार करने के लिए जो आते हैं उनको बैठने के लिए व्यवस्था अच्छी है। पानी वगैरह सब एकदम सही है, वॉचमैन वगैरह का सहकार्य सब एकदम व्यवस्थित है इधर। नाम बोलते हैं दिनेश खंडेलवाल। स्मशानभूमि कैसा था और अभी का कैसा है, क्या फ़र्क है? पहले का स्मशानभूमि पूरा जंगल एरिया था, गंदा बिंदा बहुत था, देखभाल किसका नहीं था, सब कुछ खराब था पूरा। अभी जो सिस्टम है ये सब अच्छा बन गया पूरा। जाली बिली शेड बीड, ये हमारे जिनकी शेड आया जब से ज़रा खटाखट हो गया हमारा स्मशानभूमि। नहीं, पहले के जो स्मशानभूमि में क्या था, सांप बिच्छू आने के क्या सब था उसके अंदर, तो गंदा खुचरा सांप भी, बड़े बड़े सांप थे इधर, पूरा जंगल एरिया था पूरा।
ये घास बीस को डेवलपमेंट नहीं था, अभी जिनके शेड आया जब से अच्छा डेवलपमेंट पूरा हो गया। नहीं, आप यहाँ से मतलब कितने साल से काम करते हैं स्मशान भूमि में? मैं 2007 से काम पे इधर वॉचमैन करके। वॉचमैन करके। तो पहला काम करने में कैसा लग रहा था और अभी कैसा लग रहा? तो पहले बहुत दिक्कत होने काम करने में, घास बीस चिकड़ विकड़ बहुत होता, सांप भी बहुत होता था। अभी ज़रा काम भी पहले क्या था? पहले सांप बिच्छू रात में बहुत जानवर विनर आते थे, कोई भी जानवर कैसे भी आता था, मगर क्या अभी थोड़ा सही है, अभी पहले से अच्छा है। नहीं, रात को आप जब पहरा देते तो कुछ डर लगता था क्या पहले? पहले डर लगता थोड़ा, सांप बिच्छू का पूरा अंधेरा, पूरा लाइट बिट कुछ नहीं था। अभी सब ठीक ठाक हो गया थोड़ा अच्छा तरफ से। ठीक है, नाम बोलो अभी सुरेश आपका? प्यारेलाल बसीन। ठिकाणी आपण आज उभं आहोत. एक मोक्षाचा मार्ग आहे. इथं सर्व गोष्टी संपून जातात. इथं सगळ्या गोष्टींचा अंत असतो. या अंतविधीच्या ठिकाणी आज जो डेव्हलपमेंट, जो तुम्हाला जो परिसर, जो स्वच्छता आणि जो एकदम एक निसर्गमयी वातावरणात म्हणजे इथं माणूस फिरू शकतो, असं वातावरणाचं कायापालट करण्याचं काम आमचे नगरसेवक विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल यांनी केलेले आहे. त्यांनी लोकवर्गणीतून, त्यांनी लोकांना या गोष्टीच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाला अप्रोच केलं किंवा आपण या ठिकाणी काहीतरी करू शकतो. इथं लोकांना बसायची सोय नव्हती, थांबायची सोय नव्हती, शौचालय नव्हतं. इथं म्हणजे माणसाला एखाद्या अंत्यविधी देण्यासाठी आलं लोकांना असं वाटायचं कधी मी इथून पळून जातो. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी लोकांना असं वाटतं की आपण एक 10 मिनटं निवांत राहिलो तरी काय हरकत नाही, 1 तास निवांत राहिलं तरी हरकत नाही आणि आरामशीर थांबलो तरी काय हरकत नाही. एवढं स्वच्छ आणि इतकं सुंदर असं एक, मला असं तर वाटतं की अगर अजून त्याला थोडं सहकार्य केलं तर जागतिक लेवलला एकदम सुंदर असं ह्याचं नाव, या स्मशानभूमीचं नाव जाईल आणि एक सुंदर असं स्मशानभूमी होईल. आता हळूहळू या गोष्टीकडं विशाल जिंकी खंडेलवाल हे